अबोली या मालिकेच्या 6 डिसेंबरच्या भागामध्ये अबोलीची दृष्ट काढल्यावरती घरामध्ये खूप सारा धूर पसरतो आणि या धुरामध्येच आता अबोलीला तो बहुरूपी दिसतो। अबोली, मला ओळखलंस का? तुझा भूतांवरती विश्वास आहे का? अबोली बोल ना, तुला कधीपासून मी हाच प्रश्न विचारतोय, तुझा भूतांवरती विश्वास आहे का? असं म्हणत बहुरूपी अबोलीला सतवत असतो, अबोलीला त्रास देत असतो। अबोली म्हणते, सर सर हा बघा, सर हा बघा। अंकुश म्हणतो, अबोली काय बोलतेस तू? इथे कुणीही नाही आहे। अबोली म्हणते, सर बघा ना, मला इथे हा बहुरूपी दिसतोय। पण आता इकडे रमा म्हणते, काय झालं? कोण बहुरूपी? काय चाललंय? रमाला तर यातलं काही माहितीच नसतं। अंकुश म्हणतो, काही नाही, रमा हिला भास होतोय कसला तरी। आता राघू तिला सावरते आणि त्यावेळेला अंकुश म्हणतो, राघू तू बाहेर जाऊन बघ, बाहेर जाऊन बघ, बाहेर कुणी आहे का? तुला दिसतंय का बाहेर कुणी? असं म्हणत आता अंकुश बाहेर राघूला पाठवतो। राघू म्हणते, दादा आत्ता इथून बाहेर कुणीच नाही गेलेलं आहे, सगळेच जण चाळीतली लोक बाहेर आहेत आणि कुणी आपल्या घरातून बाहेर पडलं नाही। अंकुश म्हणतो, अबोली अगं आपल्या घरातून कुणीही बाहेर पडलं नाही म्हणजे तुला लक्षात येतंय का? काहीही नाही, आपल्या घरात कोणीच आलं नव्हतं, तू काहीतरी विचार करतेस। अबोली म्हणते, नाही, घरातून बाहेर पडला नाही म्हणजे तो घरातच आहे का? अंकुश म्हणतो, कसं काय शक्य आहे? मग सगळेजण घरामध्ये कुठे कुठे कोपऱ्यामध्ये कोण लपलंय का हे शोधण्याचा प्रयत्न करत असतात। रमाला मात्र याच्याबद्दल काहीच समजत नसतं, कारण तिला त्या बहुरूप्याची काहीच कल्पना नसते। मग प्रकरण शांत झाल्यावरती इकडे रमा विचारायला येते, काय रे, बोल ना अंकुश, काय झालंय? कोण हा बहुरूपी? का अबोली इतकी घाबरली होती? यावरती अंकुश म्हणतो, रमा ही खूप मोठी कर्म कहाणी आहे, तू ज्या वेळेला इथे नव्हतीस ना तेव्हा हा प्रकार घडला। असं म्हणत बहुरूप्याच्या सत्यापासून ते बहुरूप्याच्या मृत्यू सगळं आता इकडे अंकुश रमाला सांगतो आणि रमा मात्र हदरते। अबोली रूममध्ये बसली असताना तिला सतत आपल्याला दिसणारे बहुरूप्याचे अनेक चेहरे हे आठवत असतात आणि ती स्वतःशीच बोलत असते। अबोली सांगत असते, हा बहुरूपी आहे, जर का तो घरातून बाहेर जाताना दिसला नाही म्हणजे तो घरातच आहे, तो घरात कुठेतरी आहे, पण कुणाला बाकीच्यांना का तो दिसत नाहीये, फक्त एकटीला मला का दिसतोय? असं एकटीच अबोली स्वतःशीच बडबडत असताना शार्दूल तिकडे बाजूला बसलेला असतो आणि तो विचार करतो, अबोली मावशी एकटीच का बोलती आहे? आणि तो म्हणतो, अबोली मावशी तू एकटी का बोलतेस? मला भीती वाटते आहे। अबोली म्हणते, नाही रे बाळा। आता अबोली विचार करते की आपल्या ह्या वागण्याचा शार्दूलवरती खूप मोठा परिणाम होतोय आणि शार्दूलची आई नसताना आपल्याला त्याला सांभाळायचं आहे, असं वागून आपण चालणार नाही। अबोली म्हणते, बाळा नाही नाही, मी एकटी वगैरे काही बोलत नाहीये, मी तुझ्याशी बोलते, बोल ना। असं म्हणत ती आता शार्दूलला जवळ घेते, मांडीवरती थोपटते आणि आपल्याला या सगळ्यातून बरं व्हायचं आहे हे तिला समजतं। तोपर्यंत अंकुश रमाला सगळी कर्मकहाणी सांगत असतो आणि घडलेला प्रकार ऐकून रमा हदरते आणि म्हणते, कोण बहुरूपी? हा कसा काय? अंकुश म्हणतो, ते तर कोण त्या बहुरूप्याच्या सोबतच गेलं, पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की तो आत्ता अबोलीला दिसतोय। अगं स्वतः मी त्याचे अंत्यविधी केले, यानंतर तो अबोलीला कसा काय दिसू शकतो? रमा म्हणते, खरंच हे सगळं भयानक आहे रे, पण अबोलीला आपल्याला सावरायला पाहिजे, या सगळ्यातून आपल्याला अबोलीला बाहेर काढायला पाहिजे, नाहीतर तिला खूप त्रास होईल। अंकुश म्हणतो, रमा मला पण तेच वाटतंय, अबोलीला आपण सावरायला पाहिजे, काहीही झालं तरी अबोलीला या सगळ्यातून बाहेर काढायला पाहिजे। असं म्हणत अंकुश आता रमाला पण अबोलीला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायलाच पाहिजेत। तोपर्यंत इकडे आजी रवळनाथाला सांगत असते, माझ्या पोरीला या सगळ्यातून सुखरूप बाहेर काढ, काय घडतंय तिच्यासोबत? असं म्हणत आजी प्रार्थना करत असते। रमा म्हणते, आई आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, जेणेकरून अबोलीला या सगळ्यातून आपण कसं बाहेर काढू यासाठी प्रयत्न करूया। हे बोलणं चालू असताना अबोली बाहेर येते आणि म्हणते, अंकुश सर। रमा सांगते, अगं तू झोपली होतीस ना? त्यावेळेला अंकुशनं गेला ड्युटीवरती। रमा म्हणते, आई मला त्यांची माफी मागायची आहे, काल जो प्रकार घडला ना त्यासाठी मला त्यांची माफी मागायची आहे। आई तुम्ही टिफिन भरा, मी हा टिफिन घेऊन पोलीस स्टेशनला जाते। रमा म्हणते, ठीक आहे, मी टिफिन भरते, तू पटकन तयार हो बरं। असं म्हणत रमा आता अबोलीला टिफिन भरून ऑफिसला पाठवायला निघते। अबोली सांगत असते, काल माझ्यामुळे अंकुश सरांना खूप त्रास झाला, त्यामुळे मी आज त्यांची माफी मागणार आहे। रमा म्हणते, तुला माफी मागायची काही गरज नाही, पण जा तू पोलीस स्टेशनला जा, तुला थोडंसं हलकं वाटेल। रमा टिफिन भरते, मग अबोली टिफिन घेऊन पोलीस स्टेशनला जायला निघते। क्रिश आणि अंकुश त्याच बहुरूप्याच्या केसवरती बोलत असतात आणि त्याच वेळेला बहुरूप्याचे बरेचसे फोटो, बरेचसे डॉक्युमेंट हे सगळं त्यांच्या हातात असतं आणि अबोली येते। अबोली आल्यावरती अंकुश म्हणतो, अबोली तू इथे? अबोली म्हणते, सर अहो मला तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं, काल घडलेल्या प्रकाराबद्दल सॉरी म्हणण्यासाठी मी तुम्हाला टिफिन घेऊन आली आहे। क्रिश म्हणतो, वा वा, मला पण आणलंयस ना अबोली टिफिन? अबोली म्हणते, हो क्रिश, तुला पण टिफिन आणलेला आहे। मग दोघांसाठी टिफिन आणल्यावरती अबोली म्हणते, सर मला तुमची माफी मागायची आहे, काल जो प्रकार घडला ना त्यासाठी
म्हणजे मी खूप काही केलं, मला कळलेलं आहे की बहुरूपी नाही आहे, मला या सगळ्यातून सावरायला पाहिजे हे मला समजते. अंकुश म्हणतो, अबोली तुला हे कळतंय हेच खूप आहे. असं म्हणत तो आता बसतो आणि तिथे उभे असलेले क्रिश तिकडून बाजूला गेल्यावर ती बरेचसे फोटो जे बहुरूपाच्या केस संदर्भात काढलेले असतात ते फोटो अंकुश अबोलीला दाखवतो. अबोलीला म्हणतो, हे बघ ह्या बहुरूपाचे फोटो. म्हणजे हा एक नाटककार होता, हा रंगमंचावरती नाटक करायचा. पण ह्याचे मित्र वगैरे बरेच होते आधी, त्यानंतर अचानक हा कुठे गायब झाला हे कुणालाच काही कळलं नाही. तो गायब झाला, मित्रांना माहीत नाही तो कुठे गायब झाला, पण तो गायब झाला इतकं मात्र नक्की. आणि हे त्याचे काही फोटो, तो एक उत्तम कलाकार होता पण थोडासा विक्षिप्त होता हे सुद्धा सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. असं म्हणत अंकुश सगळे फोटो अबोलीला दाखवतो आणि विक्षिप्त असलेल्या त्या बहुरूपाचे फोटो पाहता पाहता अबोलीच्या एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की काल चाळीमध्ये पाहिलेले पिवळ्या कलरचे शूज आणि आत्ता फोटोमध्ये बहुरूपाने घातलेले पिवळ्या कलरचे शूज हे एकच आहेत. अबोली हदरते आणि खूप मोठा धक्का बसतो. म्हणजे काल आपल्याला भास नव्हता का, आपण ते शूज पाहिले, हा ॲक्च्युली भास हवे, मग भास असेल तर ते सेम शूज बहुरूपाच्या फोटोत कसे? अबोली सरांना आवाज देते, अंकुश सर लवकर या, अंकुश सर लवकर या. आणि अंकुश आल्यावरती अबोली म्हणते, सर हे शूज बघा, हे शूज काल मला आपल्या चाळीमध्ये दिसले होते आणि हे शूज आज बहुरूपाच्या पायात आहेत. अंकुश म्हणतो, अबोली अगं हा तुझा भ्रम असू शकतो, एका शूज सारखे दुसरे शूज असू शकतात ना. अबोली म्हणते, सर का घडतंय हे माझ्यासोबत? अबोलीला खरंच काही कळत नसतं की सेम शूज दिसणं हे सगळं माझ्याच बाबतीत का घडतंय. क्रिश म्हणत असतो, अबोली तू पाणी पी बरं, शांत हो. अबोलीला सगळे शांत करतात आणि अबोलीचा हा भासच आहे असं सगळ्यांना 100% वाटत असतं. पण आता मात्र रमा खूप मोठा उलगडा करणार असते की हा भास नसून याच्या मागचा भयंकर प्रकार रमाला लक्षात येणार असतो. अबोली म्हणते, सर मी घरी निघते. क्रिश म्हणतो, सर तुम्ही एक काम करा, अबोलीला घरी घेऊन जा आणि नुसतंच घरी घेऊन जाऊ नका, जाता जाता छानपैकी डिनर करा, एखादा सिनेमा बघा आणि नंतर तुम्ही घरी जा. ती अंकुश म्हणतो, बघतो मी काय करायचं ते. तो अबोलीला घेऊन घरी येतो. अबोली घरी आल्यावरती शार्दूलच्या डोक्यावरून हात फिरवते आणि तितक्यात आटपून अंकुश येतो आणि म्हणतो, अबोली म्हणते, सर खरंच मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे. म्हणजे या सिच्युएशनमधून पण तुम्ही मला किती सावरण्याचा प्रयत्न करताय आणि मला माहिती आहे हा बहुरूपी मेलेला आहे, तुम्ही त्याला अंत्यविधी केलेत, पण मला हा होणारा भास सुद्धा मला सोडून द्यायला पाहिजे. मला एक लक्षात घ्यायला पाहिजे की हा माझा फक्त भास आहे. त्यामुळे या सगळ्यामध्ये जास्त न अडकता मला आता शार्दूलची काळजी घ्यायला पाहिजे, कारण शार्दूलबद्दल पण माझं खूप काही कर्तव्य आहे. पल्लवी गेल्यावरती शार्दूलची जबाबदारी पूर्णपणे माझ्याकडे आलेली आहे आणि ती जबाबदारी मी टाळू शकत नाही. म्हणून यासाठी आता मी ठरवले की त्या बहुरूपाचा विचार पण नाही करायचा आणि फक्त आपला विचार करायचा. असं म्हणत अंकुश अबोलीला आपल्या जवळ घेतो. दोघंजण एकदम रोमॅन्टिक होतात आणि छानपैकी रोमॅन्टिक मूडमध्ये एकमेकांच्या सोबत रोमॅन्स करत असतात. आणि आता शार्दूल झोपलेला असतो. दोघांचा रोमॅन्स चालू असताना अचानकपणे शार्दूलला जाग येते आणि डॅडा असं म्हणत शार्दूल उठतो. मग ताबडतोब अंकुश त्याच्या जवळ जातो आणि काय रे लबाडा, गुंड्या तुला जाग आली का असं म्हणत तो आता त्याच्या जवळ येतो. शार्दूल म्हणतो, हो डॅडा माझ्या जवळ ये ना. मग दोघंजण जवळ येतात आणि आता शार्दूलला झोपवण्याचा प्रयत्न करतात. अबोलीने शार्दूलसाठी आता मात्र या सगळ्यामधून परिस्थिती काढण्याचा विचार केलेला असतो. मग रात्री अबोली झोपते. झोपल्यावरती अबोलीला दार वाजवण्याचा आवाज येतो. रात्रीच्या वेळेला इतक्या उशिरा कोण दार वाजवते म्हणून अबोली दार उघडण्यासाठी समोर जाते. दार उघडून अबोली समोर येते आणि पाहते तर दाराच्या बाहेर कोणीच नसतं. अंकुशला इतक्या रात्री का उठवावं असा विचार करत अबोली अंकुशला उठवत नाही आणि एकटीच दार उघडते आणि बाहेर येते. तोपर्यंत रमा आणि घरातले सगळे झोपलेले असतात. आता बाकी कुणालाही आवाज ऐकू येत नाही, पण अबोलीला आवाज ऐकू आलेला असतो. अबोली बाहेर येते, इकडे तिकडे पाहते. त्यावेळेला पिवळ्या रंगाचे शूज आणि रक्ताचे डाग अबोली पाहते आणि हादरते. अंकुश सर असा मोठ्याने आवाज देत अबोली अंकुशला बोलवते. अंकुश बाहेर येतो आणि पाहतो तर काय, आता सगळ्यांनाच ते पिवळे शूज आणि पायाचे डाग दिसलेले असतात. अबोली म्हणते, सर हेच पिवळे शूज मी बहुरूपाच्या फोटोमध्ये पाहिले होते. आता मात्र अबोलीला एकटीलाच नाही तर सगळ्यांनाच ते शूज दिसल्यामुळे अबोलीला भास होत नाही एवढं तर सत्य समोर आलेलं असतं. अबोलीने ओरडून अख्ख्या चाळीला बोलवलेलं असतं आणि अबोली सांगत असते, सर बघा हे काय आहे. आणि रक्ताचे पायाचे डाग सगळ्यांच्या समोर येतात. सगळेच जण हे डाग पाहतात आणि त्याच वेळेला त्या शूजपासून ते आलेले रक्ताचे डाग. अंकुश म्हणतो, अगं अबोली हा तुझा भास असेल ग, हे शूज दुसरं कोणाचे असतील आणि रंगाचे पाय घेऊन कुणीतरी आलं असेल असं अंकुशला वाटतं. पण रमा म्हणते, नाही अंकुश
तू ना अबोलीला चुकीचं ठरवू नकोस, हा फक्त अबोलीचा भास नाहीये. आता रमाला या सगळ्यामागे काहीतरी तथ्य आहे इतकं मात्र जाणवलेलं असतं आणि अनुभवी रमाला या सगळ्यामागे आता कोणता तरी अतृप्त आत्मा हे सगळं करतोय हे पण समजलेलं असतं. आता या अंधश्रद्धेवरती आपला जरी विश्वास नसला तरी मालिकेवाले आपल्याला आता काय दाखवण्याचा विचार करतायत किंवा ही मालिका आता कुठे भरकटत नेत आहेत, याच्यातून अजून काही वेगळा अँगल निघतोय का, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.